नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घटस्थापना ही सायलीच्या हाताने होते। त्यानंतर पूर्णाई आजी ही म्हणजे प्रियाला म्हणते की अगं तन्वी, घटस्थापना का करतात हे तुला माहिती आहे का? तेव्हा प्रिया म्हणते की हो आजी, मला तर माहिती आहे, पण तुझ्या तोंडातून ऐकायला मला खूप आनंद मिळेल। तेव्हा पूर्णाई आजी सांगत असते की अगं पूर्वी शेतकरी आपल्या शेतामध्ये या दिवसामध्ये धान्य हे पेरायचे आणि देवी ही आपले नवीन धान्य उगवायचं एक धान्याचं नव प्रतीक आहे। आणि हे धान्य जसजसे वाढत जाते तसतसे आपल्या मनातील सकारात्मक विचार सुद्धा वाढत जातात। अस्मिता विचारते की अगं पूर्णाई, घट हे 9 दिवस का बसवतात? तेव्हा पूर्णाई आजी सांगते की अगं हे कुठलंही धान्य उगवण्यासाठी 9 दिवस हे पुष्कळ लागतात आणि आपली जी काही दुर्गा माता आहे ना, ती महिषासुराबरोबर 9 दिवस चक्क लढली होती आणि देवीने विजय मिळवून नवीन पर्वाला सुरुवात झाली, म्हणून आपण हे 9 दिवस देवीची पूजा अर्चा करून ही घटस्थापना करतो। तर ते ऐकून सर्वांना तर आनंद होतो। तर सायली सुद्धा पूर्णाईला म्हणते की खरंच पूर्णाई, खूप छान गोष्ट सांगितली देवी आईबद्दल तुम्ही। तेव्हा सायली म्हणते की आई, आता आपण आरतीची सुरुवात करूया। तर प्रताप हे अर्जुन आणि अश्विनला आवाज देतात आणि आरती ही सुरू होते। तेव्हा मनोभावाने सर्वजण आरतीमध्ये मग्न झालेले असतात। आरती झाल्यानंतर सायली सर्वांना प्रसाद देते आणि प्रसाद दिल्यानंतर अर्जुन आतमध्ये जात असतो। तेव्हा सायली म्हणते की आहो प्रसाद घ्या ना। तेव्हा सायली अर्जुनला प्रसाद देत असते। तेव्हा ही देवीचा उदय करत एक जुगतीन दारात आलेली असते। तर पूर्णाई आजी तिला बघून खूप खुश होते आणि पूर्णाई आजी म्हणते की खरंच शुभ शकुनच झाला, कारण आत्ताच आरती झाली आणि तुमचे पाय आमच्या घराला लागले। तेव्हा जुगतीन आई म्हणत असते की जोगवा वाट ग माई। तेव्हा प्रताप म्हणतो की अगं अस्मिता, जा त्यांना हाताला धरून आतमध्ये घेऊन ये। तर अस्मिता जोगतीनाईला आतमध्ये बोलावते आणि जोगतीन आतमध्ये प्रवेश करते आणि पूर्ण घराकडे बघते आणि माय, तुझं घर हे सुबकतेने भरलेलं आहे आणि या घरामध्ये खूप अशी माया करणारी माणसं सुद्धा आहेत। तेव्हा कल्पना म्हणते तुमच्याच आशीर्वादाने सर्व काही सुखात आहे आणि कल्पना ही सायलीला जोगवा वाढण्यासाठी सांगते। सायली ही खूप खुश होऊन आदराने जुगतीनाईच्या झोळीमध्ये ते धान्य टाकते। अर्जुन तर मात्र खूपच खुश होऊन सायलीकडे बघत असतो। प्रियाचा मात्र खूप असा जळभळाट होत असतो। त्यावर लगेच कल्पना म्हणते की ही माझी सून आणि हा माझा मुलगा अर्जुन। जुगतीन आई ही सायलीकडेच बघत असते। कल्पना अर्जुन आणि सायलीला जोगतीनाईचा आशीर्वाद घेण्यासाठी सांगते। तर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत जोगतीनाईच्या पाया पडतात। जोगतीनाई भरभरून आशीर्वाद देते, सुखाने नांदा आणि घरच्यांना सुद्धा माया प्रेम सर्व काही भरभरून द्या। प्रिया मात्र ते सर्व बघून मनात म्हणत असते की सर्वत्र ही सायलीच पुढे असते, मला कुणाचा आशीर्वाद सुद्धा तिच्या अगोदर भेटत नाही। तेव्हा अर्जुन आणि सायली आपल्या जागेवर जायला लागतात। तर जोगतीन ही म्हणते की जरा थांबा। तेव्हा जोगतीन ही अर्जुन आणि सायली समोर येते आणि तुम्ही कितीही नाटक केलं, कितीही लपून ठेवलं, तेव्हा शेवटी सत्य हे सर्वांसमोर येतच असतं, म्हणजे तुम्ही काहीतरी नाटक करतात। तेव्हा लगेच प्रिया आणि अस्मिता खुश होऊन एकमेकींकडे बघतात आणि जोगतीनाईला विचारतात की नाटक म्हणजे काय, नेमकं काय? जोगतीन म्हणते की साधं बोललेलं सुद्धा तुला समजत नाही का गं? तेव्हा लगेच जोगतीन आई ही अर्जुनला विचारते की मुला, तुझे नाव तुझ्या आईने काय ठेवले? अर्जुन। शूर आणि ही तुझी बायको फुलासारखी नाजूक। जोगतीनाई म्हणत असते की तुम्ही खोटे नवरा बायको आहात आणि घरच्यांसमोर ते मुद्दाम नाटक करतात। अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात। त्यांना तर धक्काच बसतो आणि अर्जुन आणि सायलीला लगेच आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे आपले कसे झाले आणि सायलीने त्यावर कशा सह्या केल्या हे सर्व क्षण आठवतात। आणि कल्पनाने एकदा विचारलेले असते की सायली, तू खाली का झोपतेस आणि अर्जुनवर नेमकं तुमच्यामध्ये असं काय नातं आहे? तर अस्मिताला ते सर्व आठवत असते। त्यावर पूर्णाई आजी म्हणते की आमच्या समोर त्यांचं लग्न नाही झालं, पण मंदिरात देवाच्या साक्षीने त्यांचं लग्न झाले आणि कायदेशीररित्या सुद्धा त्यांचं लग्न झालेले आहे। जोगतीन म्हणत असते की मी एक जरी अक्षर खोटं बोलले तर देवीचा माझ्यावर कोप होईल आणि हे दोघं नाटक करतात, हे खरे नवरा बायको नाहीत। तर घरातील सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो। यावर जोगतीन म्हणत असते की हेच दोघं नाटक करत नाही, पण आपण सर्व हे नाटकच करतो। तेव्हा जोगतीनाई पूर्णाई आजी समोर येते आणि पूर्णाई आजीला म्हणते की आपल्या जवळच्या माणसाचा विरह विसरून तू आनंदात असल्याचं नाटक करते आणि कल्पनाला म्हणते तू तर आजी होण्याचे आसमानात दाबल्याचं तू नाटक करते। तर अर्जुन आणि सायली एकमेकांकडेच बघत असतात।
तेव्हा ज्योतिन ही अश्विन आणि प्रताप समोर येते. अश्विनला म्हणते की तू मनातली इच्छा ही लपवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रतापला म्हणते की तू मनावर कामाचा ताण असल्याचे नाटक करतो. ज्योतिन पुढे म्हणते की कुणी कुणाचा भाऊ नाही, कुणी कुणाचा नवरा नाही, कुणी कुणाची आई नाही. समदेजण एक नाटक करतात. आपण सर्व त्या भगवंताच्या हातातील एक कठपुतल्या बाहुल्या आहोत. नाटकात आपण खोटे बोलतच असतो, कधी कुणाच्या भल्यासाठी तर कधी कुणाच्या मनातील विष बाहेर येण्यासाठी. तोच आपल्याला नाचवतो आणि आपण तसे नाचतो. तर लगेच प्रिया विचारते की कसलं विष हो? तेव्हा लगेच अस्मिता गुपचूप म्हणते की अगं शब्दशः अर्थ घेऊ नको. त्यावर ज्योतिन लगेच प्रियाकडे रागानेच बघत असते. ज्योतिन पुढे म्हणते की कधी कधी माणसाला खोटं बोलावे लागते आणि खोट्याचं आयुष्य असं चुटकीत संपून जातं. खऱ्याचं आयुष्य असं मागून डोकावतच असतं. म्हणून सांगते की खरं सांगितलेले बरे. असे केल्याने जखमा ह्या खोलवर जात नाही. तर प्रताप म्हणतो की अहो ज्योतिनाई, तुम्ही काय सांगता, आम्हाला काहीच त्याचा अर्थ समजत नाही. ज्योतिन म्हणते की देवी आईनेच माझ्याकडून हे सर्व बोलून घेतले. जे तुम्हाला घेता आले ते घेता या आणि त्याचा अर्थ काय समजायचा तो समजून घ्या. बाकीचं नाही घेतले तरी चालेल. तर अस्मिता लगेच गुपचूप ही प्रियाला म्हणते की तुला मात्र ती विष बोलली आणि या दोघा नवरा बायकोला म्हणजे सोडून द्या, काही घेऊ नका असे म्हटली. मला तर असे वाटले होते की आता ह्या दोघा नवरा बायकोमधला जो काही स्फोट होईल तो आता दणक्यात ऐकायला मिळेल, पण तसे काहीच झाले नाही ग. कल्पना म्हणते की अगं ज्योतिनाई, तू अगोदर असे बोलले की खरंच आम्ही घाबरलो होतो. म्हणजे अर्जुन आणि सायली आमच्यापासून खरे नवरा बायको आहात की खोटे हे का लपवत असतील. ज्योतिन म्हणत असते की अगं इतकं टेन्शन घेऊ नको. तुझा सून आणि मुलगा लाखात एक जोडी आहे आणि त्यांचे प्रेम जे खरे आहे त्यावर कितीही कोणी काही जरी केले तर त्यांचे हे जिथं प्रेम आहे तिथं त्यांचं कोणीच वाकडं करू शकणार नाही. म्हणजे ही ज्योतिनाई प्रियाला म्हटलेली असते. जोगीन लगेच ही रागाने प्रियाकडे बघते आणि तिच्या समोर येऊन म्हणते की कोणी कितीही विष कालवले आणि कितीही त्यांची जोडी फुटण्याचा प्रयत्न जरी केला तरी मात्र त्यांना यश येणार नाही. तर लगेच ज्योतिन ही रागाने प्रतापकडे येते आणि प्रतापला म्हणते की तुला बाहेर कितीही त्यांनी शस्त्र उगारली तरीही कुटुंबातील माणसं ही तुझी ढाल बनून तुझ्या सोबत असतील. त्यानंतर ज्योतिनाई ही लगेच पूर्णायाजी समोर येते. खूप निर्मळ मनाची आहे आणि कल्पनाला म्हणते तू सुद्धा खूप निर्मळ मनाची, त्यामुळे 1 वर्षाच्या आत तुझ्या मांडीवर तुझं नातवंड खेळेल आणि या घरामध्ये 1 वर्षाच्या आत पाळणा खेळेल. ते ऐकून सर्वांना तर आनंद होतो आणि सायली अर्जुन चक्क एकमेकांकडे बघत असतात आणि प्रियाचा आणि अस्मिताचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. कल्पना म्हणते की आई मला हाच आशीर्वाद हवा होता आणि कल्पना लगेच अस्मिता आणि अश्विन यांना दर्शन घेण्यासाठी सांगते. तर अश्विन पुढे येतो. तर ज्योतिनाई म्हणते की तुझ्या लग्नाचा यंदा बार उडणार म्हणजे असे वाटते आणि चुकीचा निर्णय मात्र घेऊ नको. तेव्हा लगेच प्रताप म्हणतो की हो यावर्षी आम्ही तर त्याच्यासाठी एखादी मुलगी शोधतो. लगेच पूर्णाई म्हणते की अरे अश्विन, तुला हा आशीर्वाद मिळाला म्हणजे लक्की लवकरच माझी नाचसून या घरामध्ये येणार. तर लगेच अर्जुन म्हणतो की अगं पूर्णाजी, तुझी नाचसून ऑलरेडीच ह्या घरामध्ये आहे. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सायली ज्योतिनाईचे दर्शन घेत असते. ज्योतिनाई म्हणत असते की घाबरू नको, तुझ्या आजूबाजूला जे काही अग्निकुंड आहे ना, एका खूप मोठ्या अग्निकुंडाला तुला तोंड द्यावे लागते. तुझ्यामध्ये इतकं मोठं पावित्र्य आहे की कोणतीही वाईट शक्ती तुझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकू शकणार नाही. तर सायली आणि अर्जुनला खूपच आनंद होतो. ज्योतिन म्हणते तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अर्जुन आणि सायली आनंद झाल्यानंतर लगेच सायली विचारते की मधुभाऊ सुटतील ना हो. तेव्हा लगेच अर्जुन सायलीकडे बघत असतो. तेव्हा आता पुढे काय होणार आणि ज्योतिनाई पुढे काय आशीर्वाद देणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.